तुरुंगात रात्रीच्या वेळी गुन्हेगार महिलांना शुद्ध तूप का दिले जायचे? सत्य जाणून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. माझे नाव स्नेहा आहे. मी पुणे येथील एका महिला कारागृहात जेलर म्हणून कार्यरत आहे, जिथे दररोज रात्री गुन्हेगार स्त्रियांना एका अंधाऱ्या खोलीत नेऊन शुद्ध तूप का दिले जाते, हा एक अत्यंत भयानक प्रश्न होता. या मागचे सत्य जेव्हा समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. ही गोष्ट एका काळ रात्रीची आहे. माझ्या घरी अचानक कोणीतरी दरवाजा ठोठावला. घरचे सगळे नातेवाईकांकडे लग्नासाठी बाहेर गावी गेले होते. माझ्या वार्षिक परीक्षा सुरू असल्याने मी घरीच थांबले होते आणि माझ्यासोबत राहण्यासाठी मी माझ्या मोलकरणीला सांगितले होते. पण अचानक त्या रात्री तिच्या मुलाची तब्येत बिघडल्यामुळे तिलाही जावे लागले. मी दारे खिडक्या नीट लावून झोपले होते, पण रात्री उशिरा कोणीतरी दार वाजवले. बाहेरून आवाज आला, प्लीज मदत करा, मी जखमी आहे, दार उघडा. बाहेर एका महिलेचा आवाज होता. तिची परिस्थिती पाहून मी दरवाजा उघडला. साधारण 30 वर्षाची एक सुंदर पण घाबरलेली मुलगी आत आली. तिच्या कपाळावर जखम होती. अचानक बाहेर पोलिसांच्या सायरनचा आवाज येऊ लागला. ती मुलगी रडू लागली आणि म्हणाली, मला कुठेतरी लपवा, पोलीस माझ्या मागे आहेत. मित्रांनो, मी घाबरले, पण तिने देवाशपथ घेऊन सांगितले की ती मला इजा करणार नाही. बाहेरून अनाउन्समेंट झाली, एक धोकादायक महिला कैदी तुरुंगातून पळाली आहे, तिला कोणी आश्रय देऊ नका. मी तिला गच्चीवर नेले आणि पाण्याच्या टाकीत लपवले. पोलीस आले, संपूर्ण घराची झडती घेतली, पण त्यांना ती सापडली नाही. मग पोलीस गेल्यावर मी तिला बाहेर काढले आणि घरात शेकोटीपाशी बसवून तिला पहिले खायला दिले आणि मी तिला विचारले, तू खरंच गुन्हेगार आहेस का? तेव्हा ती एक खोल श्वास घेत म्हणाली, तुझा अंदाज बरोबर आहे, पण मी गुन्हेगार नाही. मी मुंबईच्या तुरुंगातील जेलर गौरी आहे. गौरीने सांगितले की तिचे वडील पोलीस हवालदार होते आणि त्यांनी तिला नेहमी प्रामाणिकपणाची शिकवण दिली होती. कष्टाने ती जेलर बनली. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले होते, पण काही दिवसांनी तिला संशय आला की तुरुंगात दररोज शुद्ध तुपाचे डब्बे येत आहेत. तिने आपल्या गुप्तहेराद्वारे शोध लावला. तेव्हा तिला समजले की हे तूप रात्रीच्या वेळी काही खास महिला कैद्यांना दिले जाते. रात्रीच्या ड्युटीवरील जेलर आणि काही कर्मचारी यात सामील होते. गौरीने जेव्हा स्वतः तपास केला तेव्हा तिला धक्काच बसला. त्या महिला कैदी तुरुंगात पळण्यासाठी भुयार खोदत होत्या. भुयार खोदण्यासाठी खूप ताकद लागते, म्हणून त्यांना दररोज शुद्ध तूप दिले जायचे आणि त्या तुपात काही अंमली पदार्थ म्हणजे नशिल्या वस्तू मिसळल्या जात होत्या. गौरीने हे पकडल्यावर तिथल्या भ्रष्ट जेलरने आणि कॉन्स्टेबलने गौरीवर हल्ला करून तिलाच एका कोठडीत कैद केले आणि ती बेपत्ता असल्याची खोटी बातमी पसरवली. गौरी कशीबशी तिथून पळून माझ्या घरी आली होती. गौरीची बेपत्ता होण्याची ही बातमी आणि नवीन जेलरची भरती पाहून मी स्वतः त्या पदासाठी अर्ज केला. गौरीने मला परीक्षेची पूर्ण तयारी करून दिली. योगायोगाने माझी निवड झाली. मी कामावर रुजू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी गौरीने सांगितलेल्या त्या गुप्त कॅमेऱ्याचे फुटेज मिळवले आणि मोठ्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. त्या रात्री तुरुंगात छापा टाकला गेला. त्या महिला कैदी भुयार खोदताना रंगेहात पकडल्या गेल्या. भ्रष्ट जेलर आणि कॉन्स्टेबलला अटक झाली. गौरीचा प्रामाणिकपणा सिद्ध झाला आणि तिला तिची नोकरी परत मिळाली. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? सत्याचा मार्ग कितीही कठीण असला तरी विजय हा सत्याचाच होतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की सांगा आणि आपली नाती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.